मिनी पंपकिन छोटे छोटे दाणगराचे पकोडे। कारलीचे पकोडे जर खाल्लात ना तर अजिबात कडू लागणार नाही। याप्रमाणे जर पकोडे बनवले तर आणि 100% सांगते अजिबात कडू लागत नाही। कारलीच्या झाडाला कारली लागली तर 2-3 दिवसात कारली होतील भाजी बनवण्यासाठी। हे इकडे लागलेत कारली, इथे लागलेत कारली, परत इथे लागलेत कारली, आतमध्ये मोठी मोठी कारली लागलेली आहेत। इकडे जेवढी हार्वेस्ट झालेली मोठी कारली होती ना तेवढी कारली काढून आणि त्याचे आता पकोडे बनवून घेणार आहोत। कारलीचे पकोडे बनवायचे झाले ना आणि ह्या ट्रिक्सने जर तुम्ही पकोडे कारलीचे बनवले तर अजिबात कडू लागत नाही आणि सिंपल पद्धतीत आणि घरातल्याच वस्तूंनी। पहिली कारली धुवून घ्यायचे, क्लीन करून घ्यायचे। कारल्यांमधला जो बी आहे तो मी काढून घेत नाही, फक्त कारली चेक करून बघायचं आहे की चांगला आहे की खराब आहे, कीड लागलेली आहे की नाही ते। कारलींच्या बियांसगळं जे मी कट करून घेतलेत ना ते नंतर फ्राय केल्यानंतर क्रंची आणि कुरकुरीत लागतात। कारलीच्या बिया म्हणून मी काढून नाही घेतल्यात आणि कारलीच्या बिया अजिबात कडूही लागत नाही। पातळ कट करून घ्यायचेत कारली। मी 2 टाईप कारली कट करून घेतलेत, एक उभ्या साईजने कट करून घेतले आणि एक गोल गोल साईजने कट करून घेतलेत। आणि उभ्या साईजच्या जे मी कट करून घेते कारली त्याच्याही बिया काढून घेत नाही आणि तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून कारली कट करून घ्यायच्यात, पण पातळ थोडे, जेवढे पातळ कट करता येतील तेवढे पातळ कट करून घ्या। मी एकदम पातळही नाही आणि एकदम जाडी नाही याप्रमाणे कट करून घेतलेत। कारलीच्या वरती जे काट्यांसारखे असते ना ते कडू लागतात, त्याचाही काट्यांचा कडूपणा थोडा कमी करताही येतो। कारलीची भाजी जरी कडू असेल तरी कारलीची भाजी मला खूप आवडते। तुम्हाला आवडते का? कारलीची भाजी जरी कडू असेल आणि जर ट्रिक्सने बनवली छान अशी आणि उत्तम आणि कडूही लागत नाही अशी छान अशी भाजी तयार होते। कारली मी 2 टाईपने कट करून घेतलेत, एक गोल साईजने कट करून घेतलेत आणि एक उभे साईजने कट करून घेतलेत, फक्त पातळच कट करून घ्यायचे। कारली मी 2 बाउलमध्ये डिवाइड करून घेतलेत आणि थोडी थोडी हळद मिक्स करून कारली व हळद चांगली पसरवून घ्यायची, लावून घ्यायची। मी चमच्याच्या साहाय्याने लावून घेतले, तुम्ही हाताच्या साहाय्यानेही लावून घेऊ शकता। हळद लावून घेतल्याने कारलीचा कडूपणाही कमी होतोय। कारल्यांवर मीठही थोडा थोडा पसरवून घेते आणि मीठ जर पसरवून घेतलं ना तर कडूपणा पूर्णपणे कमी होतो कारल्यांचा। आजोबांच्या काळातली पद्धत मीठ लावून कारल्यांचा कडूपणाही कमी करता येतोय। हळद आणि मीठ लावून जास्तही काही चोलायची काही कारल्यांना गरज पडत नाही, ते आपोआप पाणी सोडतो आणि कडूपणाही पूर्णपणे रिमूव्ह होतोय। झाकण देऊन मी 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवते। पाहू शकता अजिबात यामध्ये पाणी वाटत नाही। ज्यावेळी कारली स्क्वीज करायला जाल ना त्यावेळी पाणी पूर्णपणे निघतोय, कारल्यांमधला कडूपणा काहीही करायला लागत नाही। काही भरपूर चोलून त्या कारल्यातला कडूपणा काढतात, पण काहीही करायला लागत नाही, उत्तम पद्धती पटकन निघतोय। फक्त कारल्यांचा कडूपणा काढण्यासाठी पूर्णपणे स्क्वीज करून घ्यायचंय। कारल्यामध्ये थोडा पाणी ओतून परत जर स्क्वीज करून घेतलात ना तरी चालतोय। मी यामध्ये पाणी ओतून काही क्लीन करून घेत नाही, डायरेक्टली पकोडी बनवून घेणार आहे। अजिबात कारल्यांच्या याच्यामध्ये पाणी नाही, ज्यावेळी स्क्वीज करायला जाते तर भरपूर पाणी निघतोय। साध्या आणि सोप्या पद्धतीत कारल्यांचा कडूपणा कमी करण्याची पद्धत, याप्रमाणे सर्व स्क्वीज करून घ्यायचे कारले आणि कडूपणा कमी करून घ्यायचे। एकदा कारलीचे पकोडे बनवलेत ना तर परत कारलीचे पकोडे बनवणार, एवढे छान होतात कारलीचे पकोडे। आता पावसालाही येतोय आणि वेलीला जास्त काही दाणगर काय लागणार नाही आहेत, म्हणून मी दाणगर आणि फुलांसगळं दाणगर काढून घेतलेत। जपान रेस्टॉरंटमध्ये उत्तम प्रकारे भाजी बनवली जाते कोवल्या पंपकिनची, त्याचप्रमाणे मी फ्राय करून बघितले पंपकिन, 1 नंबर पकोडे लागतात। या कारलीमधल्या बिया आहेत ना ह्याही घेतल्यात, कुरकुरीत क्रंची लागतात। स्क्वीज केलेली कारली आणि चण्याचा पीठ 3-4 चमचे, 1 चमचा गव्हाचा पीठ, 1 चमचा तांदळाचा पीठ नाहीतर कॉर्नफ्लॉवर, तिखट मसाला, रेड चिली पावडर आणि गरम मसाला। त्यामध्ये मी हळद मिक्स करून घेत नाहीये कारण की मी कारलीला लावलेली होती हळद। 1 चमचा धने, मी भाजलेले धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा बडीशोप आणि 4 मिरी, सुक्या मिरच्या 2 घेतल्यात आणि लवंगी मिरची, लसणाच्या 4-5 पाकल्या ग्राइंड करून घ्यायचंय। यामध्ये जर तुमच्याकडे जर पावडरी असेल ते पावडरही मिक्स करून घ्या, धना पावडर, जिरा पावडर काही असेल ते। मी दरदर असा ग्राइंड करून घेतला, तुम्ही दगडी पाट्यावरही ग्राइंड करून घेऊ शकता। 1 चमचा तेल मिक्स केल्याने पकोड्यांना कोणत्याही टेस्ट छान येते। यामध्ये मीठही मी मिक्स नाही करून घेतले कारण की मी कारलीला मीठ लावलेला होता म्हणून।
कारलीचा बॅटर मिक्स केल्यानंतर टेस्ट करून बघितल्यानंतर त्यामध्ये थोडा सॉल्ट लागला तर मिक्स करून घ्या। कारली जर तुम्ही स्क्वीज करून जर धुवून घेतलेत नसाल तर यामध्ये पहिला मीठ मिक्स करून घेऊ नका। आणि कारली जर तुम्ही जर क्लीन पाण्यामध्ये करून स्क्वीज करून जर घेतलेलं असेल तर तुम्ही चवीनुसार मीठ यामध्ये मिक्स करा। 1-2 चमचे पाणी मिक्स करून कारलीचा बॅटर मिक्स करून घ्यायचा आहे। तेल गरम करतपर्यंत पंपकिन डीप फ्राय करण्यासाठी पीठ तयार करून घेणार आहोत। चण्याचा पीठ 4 चमचे, 1 चमचा गव्हाचा पीठ, चवीनुसार मीठ, 1 पिंच साखर, त्याने टेस्टची छान येते। 1 चमचा मी भाजून घेतलेला तेल आहे तो साईडला ठेवलेला तोच मिक्स करून घेतलेला आहे। थोडा पाणी मिक्स करून बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। एकदाच पाणी ओतून नाही घ्यायचं। 2 चमचे जरी चण्याचा पीठ घेतलात तर अर्धा चमचा जरी तुम्ही गव्हाचा पीठ घेतलात ना त्याला टेस्ट छान येते कोणत्याही पकोड्यांना। बॅटर मी तयार करून घेतलं आहे, एकदम जाडी नाही आणि पातळी नाही, याप्रमाणे। तेल गरम करून झाल्यानंतर कारलीचे पकोडे फ्राय करून घ्यायचे। तेल एकदम हीट गरम करून घ्यायचं नाही आहे, मीडियम याच्यामध्ये 85% तरी तेल तापलेला पाहिजे। जर तेल एकदम गरम असेल तर कारली वरून करपतील आणि आतूनही नीट शिजणार नाही। गॅस कमी जास्त करून फ्राय करून घ्यायचे कारलीचे पकोडे, छान असे क्रिस्पी तयार होतात पकोडे। कारलीचे पकोडे तुम्ही एक सोडूनही तुम्ही पकोडे बनवू शकता। मी आता पकोडे बनवते ते एक वड्याने बनवते। कारलीचे पकोडे मोठे साईजनीही तुम्ही बनवू शकता। मी आता मोठे साईजने बनवून घेतले, मगाशी सोडून मी बनवले होते पकोडे। मोठ्या साईजने जर पकोडे बनवले तर शिजायला थोडा वेळ जातोय। याप्रमाणे सर्व पकोडे तयार करून घ्यायचे आणि फ्रायही चांगले करून घ्यायचे, कुरकुरीत क्रंची होतपर्यंत पकोडे। एकदा तुम्ही कारलीचे पकोडे बनवाल ना तर परत बोलणार की 1 नंबर कारलीचे पकोडे झालेत। आणि कोणीच बोलणार नाही की कडू कारलीचे पकोडे एवढे छान कसे लागतात, एवढे छान होतात पकोडे। जर तुम्हाला जर आवडलं बाहेरसारखं कलर आणायचा असेल तर तुम्ही यामध्ये फूड कलरही मिक्स करू शकता। याप्रमाणे फ्राय करून सर्व पकोडे तयार करून पंपकिन फ्राय करण्याचा चण्याचा बॅटर परत एकदा हलवून घ्यायचा आहे, स्टर करून घ्यायचा आहे। पंपकिनचे फ्लावर क्लीन केलेले चण्याच्या पिठामध्ये डिप करून पंपकिनच्या फ्लावरच्या आतपर्यंत चण्याचं पीठ जायला पाहिजे, याप्रमाणे डिप करून घ्यायचं चण्याच्या पिठामध्ये। तेल गरम करून, आणि तेल एकदमही गरम करून घ्यायचं नाही, 75% तरी तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं आहे पंपकिनचे फ्लावर। तेल एकदम गरम करून घेतलात ना तर पंपकिनचे फ्लावर एकदम पातळ असल्यामुळे पटकन करपतात, म्हणून 75% तरी तेल गरम करून घ्यायचं, जास्तही तेल गरम करून घ्यायचं नाही। भोपळ्याचे फ्लावरचे पकोडे आहेत ना, आणि भोपळा पकोडे 1 नंबर भोपळा पकोडे होतात। कोवल्या भोपळ्याचे पकोडे जर डायरेक्टली फ्राय करून नाही घेतला तर तुम्ही भोपळा बारीक पातळ कट करूनही फ्राय करून घेऊ शकता पकोडे। मी भोपळा बारीक कट करूनही छान असे पकोडे तयार करून घेतलेले आहेत। भोपळ्याचे फ्लावर फ्राय करून साईडला काढून भोपळ्याची सेकंड लेअर ही फ्राय करून घ्यायचे। तुम्ही ना डेली व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट्स नाही करत व्हिडिओला। ज्यावेळी तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळी लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करताना त्यावेळी मला मोटिवेशन मिळते, म्हणून प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका। डांगर पकोडे सर्व तयार करून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। तुम्हाला डांगरचे पकोडे आवडलेत की कारलीचे पकोडे आवडले ते सांगायला विसरू नका, कमेंट्स करायला विसरू नका। हे मी छोटे डांगर होते ना ते कट करून फ्राय करून घेतलेत। कोवल्या डांगराचे पकोडे 1 नंबर आणि चवीलाही खूप छान लागतात। मी याप्रमाणे तयार करून घेतलेले आहेत, मी दाखवले नाही कारण की व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून। यामध्ये हिरवी मिरची फ्राय करून सर्व करून घ्या।